नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, होकॅब एक्सप्रेस नावाची आपण बॅचची सुरुवात केलेली आहे. होकॅब एक्सप्रेस आहे ना, आणि आजचा मला वाटतं क्लास 4 आहे, राईट? क्लास 4 आहे. आणि आता जो वर्ड आहे तो कोणता आहे? कोणता घ्यायचा? कुठला घ्यायचा? बोला, आज तुम्ही बोला. चल, स्टबर्न. काय? स्टबर्न, STUB, स्टबर्न है ना? क्लियर आहे का? स्टबर्न. स्टबर्न हा काय आपल्याकडे वर्ड आहे. याचं काय करायचं आपल्याला? सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि इडियम्स, फ्रेजेस है ना, ज्या काय असतात ते आपल्याला काय करायचे, सांगायच्या आहे. क्लियर आहे इथपर्यंत? स्टबर्न है ना, जनरल यूज मधलं वर्ड आहे. माहित असेल स्टबर्न म्हणजे काय होते? कठोर. स्टबर्न कठोर. कठोर, दगडासारखा कठोर है ना, कठोर हृदयाचा असणार आहे म्हणजे तो. क्लियर आहे ना? कधी काळी काय असते, जो बरोबर व्यक्ती असतो, एक लक्षात घ्यायचं, जो ऑलवेज राईट थिंग करण्याचा प्रयत्न करतो तो नेहमी तो स्टबर्न राहतो. एक लक्षात घ्यायचं है ना. तर स्टबर्न काय असतो? कठोर. स्टबर्न कठोर. नंतर दृढ निश्चयी. दृढ निश्चयी. क्लियर आहे का इथपर्यंत? क्लियर आहे. आणि कठोरला आणखी काय बोलू शकतो आपण? हट्टी. कठोरला आणखी काय बोलतो आपण? हट्टी है ना. आणखी काय असते? आग्रही, दुराग्रही. आग्रही, दुराग्रही. क्लियर आहे का इथपर्यंत? काय कुठला वर्ड आहे आपला? स्टबर्न. कुठला वर्ड आहे? स्टबर्न है ना. आणि मला एक सांगा, हा हे तर राहिलंच ना याचा पार्ट ऑफ स्पीच. चला, कोण सांगते पार्ट ऑफ स्पीच? कोण सांगते रे? कोण सांगते स्टबर्नचा पार्ट ऑफ स्पीच? काय आहे? ऍडजेक्टिव्ह. काय आहे? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह विशेषण है ना, जो नामाविषयी काय करतो? विशेष माहिती प्रोव्हाइड करतो, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, त्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह म्हणतो. क्लियर आहे? स्टबर्न मराठीमध्ये कठोर, दृढ निश्चयी, हट्टी, आग्रही, दुराग्रही. क्लियर आहे इथपर्यंत? क्लियर आहे का? आडमुठा. क्लियर आहे? आडमुठा है ना. चिवट, हट्टवादी है ना. चिवट, हट्टवादी. चिवट, हट्टवादी. हे सगळेच्या सगळे काय आहेत रे बाबा? काय आहे हे सगळेच्या सगळे सिमिलर वर्ड आहे. सॉरी, हे सगळेच्या सगळे काय आहे? स्टबर्नचं मराठी मिनिंग आहे. स्टबर्न या शब्दाचं, या ऍडजेक्टिव्हचं काय आहे? मराठी मिनिंग आहे. म्हणजे स्टबर्न म्हणजे कठोर, दृढ निश्चयी, हट्टी, आग्रही, दुराग्रही, आडमुठा, चिवट आणि हट्टवादी. क्लियर? क्लियर आहे का? क्लियर आहे? हा, चला मग आता मला एक सांगा, काय आहे पार्ट ऑफ स्पीच? ऍडजेक्टिव्ह. स्टबर्नचे मला काय पाहिजे? ऍडजेक्टिव्हच पाहिजे. स्टबर्नचे काय पाहिजे मला? ऍडजेक्टिव्ह पाहिजे. काय असते ऍडजेक्टिव्ह? स्टीडफास्ट है ना. स्टबर्न सिनोनिम्स पाहू आपण. सिनोनिम्स काय असते? स्टीडफास्ट. काय असते? स्टीडफास्ट. लिहित आहे ना? हा, चालू याच्यामध्येच लिहा दे. चालू याच्यामध्ये जर लिहित राहिलं तर ठीक आहे. क्लियर आहे ना. ऑब्स्टिनेट. आणखी काय असते? ऑब्स्टिनेट. स्पेलिंग ओळखायला येतं का? ओळखायला येतं ना. ऑब्ड्युरेट. है ना. पहा, सिनोनिम्स पाहतो आपण कशाचे? स्टबर्न म्हणजे कठोर, दृढ निश्चयी, हट्टी, आग्रही, दुराग्रही, आडमुठा, चिवट, हट्टवादी. सगळ्यांचे मिनिंग काय आहे? सारखेच आहे है ना. तर लक्षात घ्या. मग याचा सिनोनिम्स स्टीडफास्ट. सिनोनिम्स काय असते? स्टीडफास्ट. नंतर काय असते? ऑब्स्टिनेट. नंतर
ऑब्ड्युरेट, ऑब्ड्युरेट. आणखी काही असतात का? रिजिड, रिजिड जो एका जागी स्थिर असतो. रिजिड एका जागी काय असतो? स्थिर असतो. डॉग, डॉग म्हणजे कुत्रावाला नाही रे भाऊ, है ना, डॉग. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? ऍडमंड है ना. आणखी काय असते? रिझोलेट, ऍडमंड. आणखी रिझोल्यूट, रिझोलेट. क्लिअर आहे? रिझोलेट है ना, रिझोलेट यू आहे तो. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? समजत आहे का? नाही काय समजायचं काय याच्यात? टेनेसियस, टेनेसियस. क्लिअर आहे? काय म्हटलं मी? स्टबन, स्टबन म्हणजे कठोर, दृढ आणि निश्चयी, हट्टी, आग्रही, दुराग्रही, आडमुठा, चिवट, हट्टवादी. है ना. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची, त्यात कितीही संकट येवोत, कितीही मागे ओढण्याचा प्रयत्न होवो, तरी मागे न येता काय करायचं? स्टबन राहायचं. आपला जो डिसिजन आहे त्या डिसिजन वरती काय करायचं? ठाम राहायचं, है ना. काय करायचं? ठाम राहायचं. इथपर्यंत क्लिअर आहे का? फर्म, नंतर डिटरमाइंड है ना. फर्म, फर्म आणि डिटरमाइंड, फर्म, डिटरमाइंड. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत, है ना. आणखी काय असू शकते? काय आणखी? इनफ्लेक्सिबल, इनफ्लेक्सिबल, झुकेगा नहीं साला वाला, है ना. इनफ्लेक्सिबल. स्टबन, स्टबन म्हणजे काय? झुकेगा नहीं साला. क्लिअर आहे? कठोर, दृढ, निश्चयी, हट्टी, आग्रही, दुराग्रही, आडमुठा, चिवट, हट्टवादी, है ना. इकडे लिहून घ्या असं. काय? झुकेगा नहीं, है ना. झुकेगा नहीं, इकडे साला. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. स्टबन, झुकेगा नहीं साला, कठोर, दृढ, निश्चयी, हट्टी, आग्रही, दुराग्रही, आडमुठा, चिवट, हट्टवादी. सिनोनिम्स विचारले. स्ट्रिक्ट फास्ट, ऑब्स्टिनेट, ऑब्ड्युरेट, रिजिड, डॉल, नंतर ऍडमंड, रिझोल्यूट, नंतर टिनेसियस, टिनेसियस, फर्म, डिटरमाइंड आणि इनफ्लेक्सिबल. आणि काय असतात? इनफ्लेक्सिबल. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? स्टीफ नेक, स्टीफ नेक, स्टीफ नेक, स्टीफ नेक, है ना. स्टीफ नेक समजायचं. नेक, नेक म्हणजे काय असते? मान असते. नेक म्हणजे काय असते? मान असते. स्टीफ म्हणजे एका ठिकाणी घट्ट असलेली. स्टीफ म्हणजे काय असते? एका ठिकाणी घट्ट असलेली, म्हणजे एका ठिकाणी मान काय तुमची घट्ट आहे, है ना. नंतर पीग हेडेड, पीग हेडेड, पीग हेडेड, है ना. पीग हेडेड. आणखी काय असतं रे? रिलेंटलेस, रिलेंटनेस, रिलेंटनेस. आणखी असते का काही? हेड स्ट्रॉंग. किती सारे आहे? रिफॅक्टरी, हेड स्ट्रॉंग, रिफॅक्टरी लिहायचं इथे. हेड स्ट्रॉंग, हेड स्ट्रॉंग, रिफॅक्टरी, हेड स्ट्रॉंग, रिफॅक्टरी. आणखी आहेत का काही? ओसिफाईड आहे, डॉग्मॅटिक आहे, भरपूर आहेत, है ना. ओसिफाईड आणि डॉग्मॅटिक, डॉग्मॅटिक, ओसिफाईड, डॉग्मॅटिक. क्लिअर आहे इथपर्यंत? परवर्ड, मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा. परवर्ड, PERVERT, विचारलेला वर्ड आहे परवर्ड, है ना. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि विचारलेला आहे. जवळपास सगळेच विचारलेले आहेत त्याच्यामध्ये. हा टिनेसियस इम्पॉर्टंट आहे. फर्म, डिटरमाइंड, है ना. नंतर पीक हेडेड आहे, स्टीफ नेक आहे. मग इम्पॉर्टंट आहे, विचारलेले आहेत सगळे वर्ड. पवर्ड झालं, परवर्ड नाही म्हणतात त्याला, पवर्ड म्हणतात. नंतर स्टीफ नेक, नंतर पीक हेडेड, नंतर डिटरमाइंड, फर्म, टिनेसियस, है ना. रिझोलेट, ऍडमंड, हे लक्षात ठेवायचे शब्द आहेत. डॉज, रिजिड, रिजिड कॉमन आहे, है ना. यूज केलेला आहे कुठे ना कुठेतरी, डेली यूज मध्ये आपला होतो यूज. नंतर ऑब्ड्युरेट, नवीन,
ऑब्स्टिनेट, नंतर स्टीडफास्ट सुद्धा काय आहे डेली यूज मधलं आहे आपल्या. हेड स्ट्रॉंग याच्यावर तर समजूनच जाते हेड स्ट्रॉंग, रिफॅक्टरी, ऑसिफाईड आणि डॉगमॅटिक है ना. तर हे सगळेच्या सगळे काय आहेत रे बाबा, काय रे सिनोनिम्स आहेत. काय आहेत हे सिनोनिम्स आहे. आणि कशाचे रे बाबा, स्टबनचे. कशाचे, स्टबनचे. स्टबनचा जर मिनिंग विचारलं तर सांगता येईल का, सांगता येते का, काय बोलले, हा राईट, काय बुल हेडेड. कुठे घेऊ, इथे घेतो, बुल हेडेड. बुल हेडेड है ना, बुल हेडेड सांडाच्या डोक्याचा, बैलाच्या डोक्याचा. बैल बुद्धी म्हणतो आपण त्याला, त्याला काय म्हणतो, बैल बुद्धी म्हणतो आपण. क्लिअर आहे पर्यंत, बुल हेडेड. तर हे सगळेच्या सगळे काय आहेत रे बाबा, काय आहेत हे सिनोनिम्स आहेत. कशाचे, स्टबन या वर्डचे. स्टबन काय आहेत रे, कोणती पार्ट ऑफ स्पीच आहे, ऍडजेक्टिव्ह. स्टबन काय, कोणती पार्ट ऑफ स्पीच आहे, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह आहे ना, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि त्याचे जे सिनोनिम्स येतील ते सुद्धा काय असतील, काय असतील, ऍडजेक्टिव्ह असतील. सिनोनिम्स काय, स्टीडफास्ट, ऑब्स्टिनेट, ऑब्ड्युरेट, रिजिड, डॉज, नंतर एडमंड, रेझुलेट, टिनेसियस, फर्म, डिटरमाइंड है ना, इनफ्लेक्सिबल, स्टिफ नेक, पिग हेडेड, नंतर रिलेंटनेस है ना, आणि पॉवर आणि बुल हेडेड. आणि काय असते, बुल हेडेड. आठवतात काय काही आणखी, सांगा 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 सांगा. नाही आठवत आहे का, झाले. एक आहे आणखी, अनफ्लिंचिंग. यस, कुठला, अनफ्लिंचिंग. अनफ्लिंचिंग. आता काय झालेले असतील आता 2-4. आता काय बरेच वर्ड असतात. हा एक मराठी शब्द आहे, याचे कितीतरी म्हणजे साम्य दाखवणारे काय असतात, वर्ड असतात, आहे की नाही. तर लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. चल, हे काय झाले तुमचे सगळे सगळे सिनोनिम्स झाले. अँटोनिम्स पाहून घ्यायचे काय आहे तर, अँटोनिम्स काय असते, विरुद्धार्थी शब्द. कठोर, दृढ, निश्चयी, हट्टी, आग्रही, दुराग्रही, आडमुठा, चिवट, हट्टवादी. याच्या विरुद्ध काय असते रे बाबा, काय असते याच्या विरुद्ध, जो काय नसतो, कठोर नसतो है ना, मऊ हृदयाचा असतो. जो काय असतो, कोणत्या हृदयाचा म्हणतो आपण त्याला, कठोर है ना. नंतर दृढ निश्चयी नसतो, हट्टी नसतो, आग्रही नसतो, दुराग्रही नसतो, आडमुठा, चिवट, हट्टवादी नसतो. अँटोनिम्स काय होईल मग याचं, काय होईल, कठोरचं सबमिसिव्ह. लिहा, सबमिसिव्ह. काय आहे, सबमिसिव्ह म्हणजे कोणतंही थोडंसं जरी त्याच्यावरती काय होत असेल, संकट होत आलं असेल, थोडीशी गोष्ट त्याच्या विचारांच्या विरुद्ध होत असेल, तर तो काय करतो, तुरंत असं सगळं शस्त्र टाकून देतो. लगेच काय करतो, तो शस्त्र टाकून देतो. नाही, आता माझ्याकडनं होत नाही है ना, मी काय करतो, स्वतःला सबमिट करतो. स्वतःला सबमिट करतो म्हणजे जाऊन तिथं उभा राहतो का, नाही है ना, म्हणजे हार मानतो. स्वतःला काय करतो तो, हा ना, म्हणजे तो हार मानतो. क्लिअर आहे इथपर्यंत, काय, हा डोसाईल. यस, डोसाईल म्हणतात त्याला, डोसाईल है ना, डोसाईल. क्लिअर आहे इथपर्यंत. सबसर्व्हिएंट. यस, सबसर्व्हिएंट. यस, सबसर्व्हिएंट. तुम्हाला तर माहित आहे, अर्ध्यापेक्षा जास्त तर तुमच्याच लक्षात आहे है ना. सांगायचं काम आहे का, आहे ना सर, एवढं मोठं लक्षात राहते का आमच्या, ठीक आहे ना, ठीक आहे. सबमिसिव्ह, डुसाईल आणि काय असते आणखी, सबसर्व्हिएंट. क्लिअर आहे, समजून राहिलं का, नाही. कंप्लेंट. कंप्लेंट याच्यापेक्षा वेगळं आहे ना, लक्षात घ्यायचं. कंप्लेंट आहे ते. नंतर प्लायबल. चलो,
और कौन बताएगा? Who wants to tell me? Scalpel? Yes, scalpel. Yes, scalpel. SCE. Scalpel. Right? Staple नहीं ना, scalpel. नंतर obedient है ना, लिहितो ना आपण obedient. राइट. आणखी काय असते रे बाबा? ड्युटीफुल, यील्डिंग. काय आहे ड्युटीफुल? ड्युटीफुल, यील्डिंग है ना. ड्युटीफुल, यील्डिंग. अमेनिएबल. अमेनेबल. राइट. अमेनेबल. आणखी काय असते? आठवतात? नाही, आम्ही हरलो, विसरलो आम्ही. आता आठवा तुम्ही, काहीतरी सांगा. काय? हा, सर्वाइव्ह. SERVILE. तर हे सगळेच्या सगळे काय आहेत रे? हे सगळे अँटोनिम्स आहेत. कशाचे आहेत रे भाऊ? कशाचे? स्टबनचे. समजून राहिलं? क्लिअर आहे? सर ट्रिक सांगा. अरे प्रत्येक वर्डला ट्रिक नसते लागत रे भाऊ. प्रत्येक वर्ड ट्रिकने चालेल का? प्रत्येक वर्ड है ना. मग तर झालं. मग हे मग मला सांगता येते ना. स्टबन म्हणजे काय होते? झुकेगा नाही साला ना. नंतर कठोर, दृढ निश्चयी. मग हेडस्ट्रॉंगचा जसा हा वर्ड आहे हेडस्ट्रॉंग, सरळच आहे. त्या वर्डवरच समजते की बाबा स्ट्रॉंग डोक्याचं आहे. बरोबर आहे. नंतर रिजिड, मठ्ठ. रिजिड एका ठिकाणी असलेला. डिटरमाइंड, ठरलेला. फर्म, टिनेसियस है ना. हे काही जे वर्ड आहेत त्यांचं सांगता येतं. मग प्रत्येक वर्ड सांगता येतो का? नाही. प्रत्येक वर्ड एक्सप्लेन करता येत नाही. त्यासाठी एकच उपाय आहे. कोणता? ज्या वेळेस हे लेक्चर तुम्ही पाहता त्यावेळेस काय घ्यायचं? कॉपी घ्यायची, पेन घ्यायचं आणि ते लिहून काढायचं. हे झाल्यानंतर ही 3 वेळा लिहून काढायचं. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? चलो ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे ना. चला नेक्स्ट काय पाहायचं द्यायचं? काय पाहायचं याचं? इडियम्स पाहून घेऊ. काय पाहायचे? इडियम्स पाहायचे. काय होईल पहिलं? कशाचे इडियम्स? स्टबनचेच. ऑब्विसली. कोणता शब्द शिकून राहिलो आपण? स्टबन. कंप्लेंट आहे. मोठं जे स्पेलिंग आहे ते थोडंसं सर मोठं लिहा है ना, आम्हाला समजत नाही. स्टबन. क्लिअर आहे का? काय होते? चला एक एक इडियम सांगा तुम्ही. हार्ड ॲज नेल. हार्ड ॲज नेल है ना. हार्ड ॲज नेल. हार्ड ॲज नेल्स. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. हार्ड ॲज नेल्स है ना. आता काय इथे स्टबन कठीण, हार्ड आलेलं आहे, बाकी जाऊ द्यायचं है ना. एखादा ठोकलेला जो खिडा असतो तो काय हार्ड आहे, लक्षात ठेवायचं है ना. हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक. क्लियर? क्लियर? क्लियर आहे का? आणखी काय असते? काय असते आणखी? टफ ॲज ओल्ड बूट. टफ ॲज ओल्ड बूट्स. टफ ॲज ओल्ड बूट्स. जे जुने पुराणे तुमचे जे काही बूट्स असतात है ना, टाकून दिलेले, ते काय असतात? का टाकतो आपण? ते कामातून त्यातला जो सॉफ्टनेस असतो तो निघून गेलेला असतो है ना. सॉफ्टनेस काय असतो त्याच्यामधला? निघून गेलेला असतो. म्हणून तो आपण काय करतो? टाकून देतो. म्हणून इथे लक्षात ठेवायचं टफ
अरे काही बाकी डोकं लावायची गरज नाहीये. पहिल्या इडियम्स मध्ये काय आलेलं आहे, हार्ड, इथे सुद्धा हार्ड आणि इथे टफ. तीनही तर काय आहे, तीनही गोष्टीवरून ओळखता येतं मला. नेक्स्ट काय असतं, सेट इन स्टोन. यस, सेट इन स्टोन. लिहायचं फोर्थ, सेट इन स्टोन. क्लिअर क्लिअर इथपर्यंत, सेट इन स्टोन. आणखी आठवतात? नाही का? कॉम्पिटिटिव्हची तयारी करायला आलो ना आपण. ऍटलिस्ट एवढ्या मोठ्या याच्यामध्ये मला एखादी तर अपेक्षा असतील तुमच्याकडनं. तीन आहे का? तीन आहे. ठेवायची का नाही ठेवायची? ठेवायची. यस, टेक टू प्रिझनर. टेक टू प्रिझनर. टेक टू प्रिझनर. नंतर कोल्ड फिश. हा विरुद्ध आहे, लक्षात घ्या. कोल्ड फिश विरुद्ध म्हणजे आहे सिमिलर तो, पण इथे पहा कोल्ड आलेले. कोल्ड काय होईल, थंड्या डोक्यानं तुम्ही विचार करा की बाबा थंडी फिश आहे तर मग थंड थंड. कोल्ड आलेलं आहे, थंड मिनिंग वाला वर्ड आलेला आहे तर मग ते थंड असेल. नाही तर काय असते, कोल्ड फिश म्हणजे काय असते, एका जागे म्हणजे बर्फामध्ये एखादी फिश काय झालेली आहे, गोठलेली आहे ती. हा, असं बोलू शकतो. कोल्ड फिश म्हणजे स्टिफ झालेली है ना, स्टिफ झालेली. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे. हे सर्वच्या सर्व लिहिले का? लिहिता ना? लिहून घ्या हे व्यवस्थित, 1 बाय 1 जसे लिहून दिलेले आहेत त्याच प्रकारे लिहा. त्याच प्रकारे इथे इडियम्स आहे, स्टबन आहे. आणि हो, पुन्हा एकदा रिपीट करतो की बाबा रे, हे मोस्ट इम्पॉर्टंट विचारलेले आहेत है ना. हे मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे जे काय झालेले, विचारलेले आहेत है ना. मग विचारलेले आहेत, मग काय करायचं, काय कराल, लर्न करा. लर्न करा, तीच नेहमीची आपली पद्धत आहे. जे जनरल यूज मधले वर्ड आहे, जनरल यूज मधले वर्ड आहे ते अगोदर लिहायचे आणि जे मला नवीन वाटतात ते लर्न करायचे. ते 3 वेळा लिहून पाहायचं. 3दा लिहून पाहिलं तर तिसऱ्यांदा चौथ्यांदा ते काय होतील, लर्न होऊन जातील, लक्षात राहतील. ते 100 जरी वर्ड असतील तरी ते मिनिंग वाईज लक्षात राहील. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? इथे काय करू आपण, आपलं सेशन बाइंड अप करू है ना, आणि इथे काय करू, थांबून जाऊ. क्लिअर आहे इथपर्यंत? सगळ्यांनी काय करायचं, जर लेक्चर आवडत असतील तर काय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत काय करत राहा, लाईकही करा रे. नाही लाईक करायचं, जीवावर येत असेल, चांगलं नसेल वाटत, मन दुखत असेल की कसं काय हार्ट द्यायचं सरांना, आहे की नाही, तर फक्त कमेंट जरी केली तुम्ही, तुमच्या कमेंट मध्ये मला नका तुम्ही शाबासकी देऊ, नका अप्रिशिएट करू माझे एफर्ट्स, पण ऍटलिस्ट तुमचे जे काही क्युरीज आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ऍटलिस्ट ते तरी मेन्शन करा रे, जेणेकरून आम्हाला आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची हे होईल है ना. म्हणजे त्या पद्धतीने आम्ही स्वतःला काय करू, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. क्लिअर आहे? क्लिअर आहे? ठीक आहे. थँक्यू.